नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना कशा आहात सगळे. मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर खूप दिवस झालं मी ब्लॉग बनवलेलं, तर आज ब्लॉग बनवते. मी काल परवाच्या दिवशी गावी आलेले, तर येताना काय मला व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला. लय पसारा होता ना, सामान शिफ्ट केलं आहे सगळं इकडं, तर मग काही व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटला. काल सगळं सामान व्यवस्थित लावलं आणि घरबिर व्यवस्थित केलं सगळं. म्हणलं आज चला, बसले होते गव्हावरती, पाणी गहू पेरलं, ते बघा पाणी चालू आहे गव्हावर. ते म्हणले बस जरा घडीवर, म्हणले तू लय वेळ झालं मी पण वावरातच आहे, बस म्हणले जरा घडीवर, मी येतोच म्हणले. ते लांब आहे तिकडे, दिसतेच ना तुम्हाला बघा, त्या कोपऱ्याला आहे ते एकदम तिकडं, लय लांब आहे. बस म्हणले तू, थोडंसं ऊन लागते. रोशन पण आला आहे, रोशनला म्हणलं चलतं, म्हणतो नको म्हणतो, म्हणून मी नाही येत म्हणतो. मी नाही चिखलात येत, त्यांना कधी माहीत नाही ना गावचं, गावाला काय असतं काय नाही, त्यांना नाही माहिती गावचं वातावरणच माहीत नाही त्यांना. तो आला होता गेल्या वेळेस एक दिवस, पण तो काय जास्त म्हणजे फिरला नाही इकडं तिकडं. तर चिखलात त्याने पहिल्यांदा बघितलं आहे पाणी वावराला देताना. ते म्हणतो मी नाही चिखलात येत, तू एकटीच जा. आणि गावचं वातावरण त्यांना सूट होतं, गावाला राहायला त्यांना बरं वाटतं, तब्येत ठीक राहते त्यांना. गावाला थांबले इथं तिथं बरं वाटतं, जेवण टायमाला जातं. मला पण बरं वाटतं, तिथं सारखं दवाखाना सारखं चालूच असतं. त्याच्यामुळं असं वाटतं चल ठीक आहे, राहतात ना गावाला, राहायचं म्हणतात ना, ती चांगली गोष्ट आहे. त्यांच्या तब्येतीला हानिकार होत नाही ना, गावाला सूट होतं आहे गावचं हवा पाणी त्यांना. मग गावाला राहायला काहीच हरकत नाही ना. जाऊ द्या म्हणलं, चला तुमचं म्हणणं आहे ना. ह्यांचं लय म्हणणं होतं, लय 2 वर्षापासून यांचं चाललं होतं की गावाला जाऊ आपण, गावाला राहू, सारखीच म्हणायची. राहायचं सारखं चालूच होतं. मग ह्या वर्षी थोडं करून सगळं सामान शिफ्ट केलं आणि गावाला यायची तयारी केली. झालं का तिकडलं? झालं तिकडलं. मग काय करू? दाजीचं काम चाललंय, मला म्हणले बसतो, म्हणले मी करतो, म्हणले दारा धरतो, म्हणले तू बस म्हणले. दाजीला सवय लागली इथलं बघा. तिकडं काय सारखी तब्येत ठीक नसायची तिकडं, इथं त्यांना पण सवय लागली काम करायची. रानातलं काम करायला त्यांना पण आवडतं, बरं वाटतं त्यांना. शांत वातावरण वाटतं इथं त्यांना. ठीक आहे म्हणलं, तुम्हाला शांत वाटतं, बरं वाटतं ना, चला ठीक आहे, गावाला तर गावाला राहू थोडे दिवस, काय होते काय नाही बघत. झालं तिकडला सारा भरला. आवडते बनायचं दाजीला काम करायला. फुल झालं तिथं मध्ये चढ आहे, तिथं थोडंसं हे होतं आहे ना. झालं थोडं राहिलं, 5-6 सारा राहिल्या, तर तेवढे 5-6 सारा झाले की झालं. मग पलीकडलं भिजवायचं, आंबवणी द्यायचं तिकडं त्या साईडला पण, तिकडं पण गहू आहे, तिकडचं भिजवते म्हणलं हे एवढं होऊन जाऊ दे म्हणलं. आता एवढं झालं की टेन्शन नाही. जेवायची का? भूक लागली का? दिलंय साऱ्यावर पाणी सोडून आता. हो, त्यांची चढ आहे तिकडं, जरा पाणी चढायला हे होईल जरा. वावराची लेवल नाही ना, पाणी द्यायला थोडा त्रास होतोय. चढ उताराचं वावर आहे थोडंसं. या वर्षी तर आलोत, बघू आता पुढच्या वर्षी लेवल करून घेऊ व्यवस्थित. एकदा लेवल केलं की भरण्याला त्रास होणार नाही ना. मग लेवल झाली एकदा की टेन्शन नाही ना, पटापट होऊन जाईल. नाही तर मग असं काय होतं, त्रास होतोय असं. कोण म्हणे? म्हणू दे, काय म्हणायचं ते कुणाला, कोण काय म्हणतंय कोण काय नाही म्हणे, काय घेणं देणं, काय कोण बोलतंय बोलू दे. पण मस्त वाटतं इथं रानात. एवढं शांत वातावरण मुंबईला कुठलं, एवढं दगदगीचं जीवन मुंबईला.